या 6व्या प्रॉब्लेममध्ये सुहास लिमिटेड कंपनीने 10,000 इक्विटी शेअर्स इशूड करण्याचं ठरवलेलं आहे आणि एका शेअरचं दर्शनी मूल्य म्हणजे ज्याला आपण फेस व्हॅल्यू बोलतो ते 10 रुपये आहे, परंतु शेअरची विक्री करताना 2 रुपये प्रीमियम घेऊन कंपनी एक शेअर 12 रुपयाला विकणार आहे। त्या 12 रुपयापैकी 3 रुपये अर्जासोबत मागवणार आहे आणि 5 रुपये अलॉटमेंटच्या वेळी मागवणार आहे। या 5 रुपयामध्ये 3 रुपये शेअरची फेस व्हॅल्यू मागवेल आणि 2 रुपये एक्स्ट्राचा प्रीमियम मागवणार आहे आणि उरलेलं बॅलन्स जे आहे 4 रुपये ते 2 टप्प्यामध्ये म्हणजे फर्स्ट कॉल आणि फायनल कॉलच्या वेळी प्रत्येकी 2-2 रुपये मागवणार आहे। तर बघा, सुरुवातीला ॲप्लिकेशन्स आलेले आहेत कंपनीकडे 11,000 इक्विटी शेअर्ससाठी। मग 11,000 इक्विटी शेअर्ससाठी ॲप्लिकेशन आलेले आहेत आणि प्रत्येक अर्जासोबत मागवलेले आहेत आपण 3 रुपये, म्हणून कंपनीकडे 11,000 गुणिले 3 असे 33,000 रुपये जमा होतील। म्हणून पहिली एंट्री झाली आहे बँक अकाउंट डेबिट 33,000 टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 33,000 बीइंग ॲप्लिकेशन मनी ऑन 11,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹3 ईच रिसिव्ड। कंपनीने मात्र विक्रीला काढले आहे 10,000 शेअर्स आणि कंपनीकडे अर्ज मात्र आले आहेत 11,000 इक्विटी शेअर्ससाठी। त्याच्यामुळे एक्स्ट्राचे जे रुपये जमा होणार आहेत ते 3,000, कारण 1,000 अर्ज जास्त आलेले आहेत आणि प्रत्येक अर्जासोबत कंपनीने मागवले होते 3 रुपये, त्याच्यामुळे 3,000 जे एक्स्ट्रा रुपये कंपनीकडे आलेले आहेत ते कंपनीने अलॉटमेंटच्या वेळेला ॲडजस्ट करायचं ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे कॅपिटलमध्ये रूपांतर करताना आपल्याला 30,000च कॅपिटलमध्ये रूपांतर करावं लागेल आणि 3,000 हे अलॉटमेंटचे अगोदरच मिळाले असं गृहीत धरून पैसे जमा आहेत असं समजून ॲडजस्ट करायचे आहेत। म्हणून दुसरी एंट्री झाली इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 33,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 30,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 3,000 बीइंग ॲप्लिकेशन मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹3 ईच ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट and excess application money on 1,000 equity shares at the rate of ₹3 each adjusted to equity share allotment account। म्हणजे एक्स्ट्राचे आलेले 3,000 हे अलॉटमेंटच्या वेळेला आपल्याला ॲडजस्ट करायचे आहेत, म्हणजे तेवढे आपण अलॉटमेंटच्या वेळी अर्जदारांकडून कमी स्वीकारणार। आता कंपनीने प्रत्यक्ष शेअर वितरणाच्या वेळेला, म्हणजे त्याला आपण अलॉटमेंट म्हणतो, त्या अलॉटमेंटच्या वेळेला शेअरच्या फेस व्हॅल्यूपैकी 3 रुपये आणि प्रीमियम मागवला आहे 2 रुपये, असं एकूण अलॉटमेंटच्या वेळी भागधारकांकडून ड्यू असतील तुमचे 50,000। म्हणून 10,000 शेअर्सवरचे प्रत्येकी 5 रुपये प्रमाणे 50,000 रुपये ड्यू असतील भागधारकांकडून। त्याची एंट्री बघा, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 50,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 30,000 टू शेअर प्रीमियम अकाउंट 20,000। म्हणजे 50,000मध्ये शेअरचे फक्त कॅपिटलचे होतील 30,000 आणि एक्स्ट्रा प्रीमियमचे 20,000। ते आपल्याला एंट्रीमध्ये सेपरेट अमाऊंट लिहून दाखवावे लागतात। बघा, बीइंग अलॉटमेंट मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹5 इन्क्लुडिंग प्रीमियम ₹2 ईच ड्यू। म्हणजे अलॉटमेंटच्या वेळी
भागधारकांकडून एकूण 50,000 रुपये येणं आहे, परंतु भागधारकांकडून स्वीकारताना आपण मात्र स्वीकारणार 47,000, कारण अगोदर अर्जासोबत आलेले 3,000 कंपनीने स्वतःकडेच ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे अलॉटमेंटची ड्यू रक्कम भागधारकांकडून कंपनीला मिळणार आहे 47,000. त्याची एंट्री बघा. बँक अकाउंट डेबिट 47,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 47,000 being allotment money on 10,000 equity shares at the rate of ₹5 each received after adjusting excess application money. म्हणजे अर्जासोबत 1,000 शेअरवरचे प्रत्येकी 3 रुपये प्रमाणे आलेले 3,000 इथे आपण मायनस केले आहेत 50,000तून, कारण 3,000 आपण अगोदर स्वीकारलेले आहेत. पुढे आता कंपनी पहिली मागणी करून म्हणजे फर्स्ट कॉल करून भागधारकांकडून मागवणार आहे 2 रुपये. मग 10,000 इक्विटी शेअर्सवरचे प्रत्येकी 2 रुपये प्रमाणे फर्स्ट कॉलची अमाऊंट अर्जदारांकडून म्हणजेच भागधारकांकडून ड्यू असल्याची एंट्री. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 20,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 20,000 being first call money on 10,000 equity shares at the rate of ₹2 each due. आता पहिल्या मागणीनुसार भागधारकांकडून 10,000 शेअर्सवरील प्रत्येकी 2 रुपये प्रमाणे 20,000 रुपये येणं बाकी जरी असलं तरी त्यातली एक शेअर होल्डर्स म्हणजे भागधारक जी मिसेस शोभा आहे तिच्याकडून पहिल्या कॉलची रक्कम ती देऊ शकली नाही. म्हणजे तिने 200 शेअर्स खरेदी केले होते, म्हणजे आपल्याला 200 शेअरचे रुपये कमी येतील. म्हणजे 10,000 पैकी फक्त 9,800 शेअर्सवरचे प्रत्येकी 2 रुपये प्रमाणे 19,600 रुपये कंपनीकडे जमा होतील. म्हणून त्याची एंट्री बघा. बँक अकाउंट डेबिट 19,600 टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 19,600 being first call money on 9,800 equity shares at the rate of ₹2 each received. म्हणजे 20,000 पैकी फक्त कंपनीकडे जमा झाले 19,600, कारण 200 शेअर्सवरचे पैसे शोभाकडून प्रत्येकी 2 रुपये प्रमाणे 400 रुपये जमा झाले नाही. पुढे कंपनी शेवटचा जो कॉल करणार आहे त्यानुसार उरलेले 2 रुपये भागधारकांकडून ड्यू असतील. म्हणून त्याची एंट्री बघा. इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट 20,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 20,000 being final call money on 10,000 equity shares at the rate of ₹2 each due. फायनल कॉल नुसार कंपनीकडे भागधारकांकडून प्रत्यक्ष 20,000 रुपये जमा होणं आवश्यक होतं, परंतु ही मिसेस शोभा ही जी भागधारक आहे की जिने 200 शेअर्स खरेदी केले होते ती ह्यावेळी सुद्धा म्हणजे फायनल कॉलचे सुद्धा 2 रुपये प्रमाणे रक्कम देऊ शकली नाही. 200 शेअर्सवरचे प्रत्येकी 2 रुपये प्रमाणे 400 रुपये ती देऊ शकली नाही. म्हणजे कंपनीकडे फक्त 9,800 शेअर्सवरचे प्रत्येकी 2 रुपये प्रमाणे 19,600 रुपये जमा होतील. म्हणून एंट्री बघा. बँक अकाउंट डेबिट 19,600 टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 19,600 being फायनल कॉल मनी ऑन 9,800 इक्विटी शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹2 each received. यानंतर या प्रॉब्लेममध्ये एक वेगळा भाग आलेला आहे. जी मिसेस शोभा की जिने
200 इक्विटी शेअर्स खरेदी केले होते त्या शेअर्सवरचे ती फर्स्ट कॉल प्रमाणे 2 रुपये आणि फायनल कॉल प्रमाणे 2 रुपये अशी एकूण 4 रुपये देऊ शकली नाही, म्हणून कंपनीने तिच्याकडे असलेले शेअर्स 200 हे जप्त करण्याचं ठरवलेलं आहे. त्याकरता शेअर जप्त केल्यावर आपण त्याला म्हणतो शेअर्स फॉरफिटेड, म्हणजे जप्त केलेल्या शेअरची एंट्री आपल्याला इथे करावी लागणार आहे. तर बघा, तिच्याकडे असलेले शेअर्स आपण जप्त करणार आहोत. त्यावेळी आपल्याला प्रीमियमचा विचार करावा लागणार नाही, कारण प्रीमियम कंपनीने अलॉटमेंटच्या वेळी मागवला होता आणि अलॉटमेंटपैकी सगळी रक्कम शोभाकडून जमा झाली आहे, म्हणून शेअर फॉरफिटेडच्या एंट्रीमध्ये प्रीमियमचा विचार आपल्याला करता येणार नाही. बघा त्याची एंट्री बघा, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 2000. हे 2000 कसे आले ते मुद्दाम इकडे लिहिले. तिच्याकडून जप्त केलेले 200 शेअर्स आणि गुणिले 10 इथे आपण फेस व्हॅल्यू घ्यायची आहे, कारण प्रीमियम आपला अगोदर तिच्याकडून ऑलरेडी जमा झालेला आहे. आणि फर्स्ट कॉलचे रुपये तिच्याकडून जमा झाले नव्हते, 2 रुपये, म्हणून टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 200 गुणिले 2 400. फायनल कॉलचे सुद्धा 2 रुपये तिच्याकडून जमा झाले नव्हते, म्हणून इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 200 गुणिले 2 400. आणि उरलेली जी रक्कम आहे ती आपल्याला शेअर फॉरफिटेड या एका नवीन अकाउंटला ट्रान्सफर करायचे असते, म्हणून टू इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट 200 गुणिले 6 बरोबर 1200. हे 6 म्हणजे तिच्याकडून आत्तापर्यंत शेअरवरची जमा झालेली रक्कम आहे, म्हणजे रिसिव्ड अमाऊंट आहे 200 शेअर्सवरची प्रत्येकी 6 रुपये प्रमाणे. बीइंग 200 शेअर्स फ्रॉम मिसेस शोभा फॉरफिटेड ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फर्स्ट अँड फायनल कॉल. या प्रॉब्लेमच्या इतक्याच एंट्री होतील, पण यापुढे आपल्याला कंपनीच्या बॅलन्स शीटला पण सगळी नोंद करून दाखवायला सांगितलेली आहे. तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आत्तापर्यंत टोटल जमा झालेलं कॅपिटल जे आहे ते कसं काढलं बघा. ज्या ज्या एंट्रीमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट क्रेडिट आहे आणि त्या सगळ्यांची बेरीज केली आपण 1 लाख, आणि त्यातून शेवटच्या एंट्रीमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट आहे ते मायनस केलं आहे, म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल लायबिलिटी साईडला दाखवलं आहे 1 लाख वजा 2000 बरोबर 98,000. आणि शेअर प्रीमियम अकाउंट सुद्धा आपल्याला लायबिलिटीला ट्रान्सफर करायचा असतो, म्हणून एंट्रीमध्ये असलेला शेअर प्रीमियम जो आहे तिसऱ्या एंट्रीमधला टू शेअर प्रीमियम अकाउंट 20,000. या एंट्रीमध्ये शेअर प्रीमियम अकाउंट क्रेडिट आहे, मग क्रेडिट बॅलन्स लायबिलिटीलाच ट्रान्सफर केलं जातं, म्हणून शेअर प्रीमियम अकाउंट लिहिलं आहे 20,000. आणि जप्त केलेल्या शेअर्सवरचं पण बॅलन्स जे आहे म्हणजे इक्विटी शेअर फॉरफिटेड अकाउंट सुद्धा लायबिलिटी साईडला ट्रान्सफर केला जातो. नव्या एंट्रीमध्ये टू इक्विटी शेअर फॉरफिचर अकाउंट 1200 आहे, तो क्रेडिट आहे, मग क्रेडिट बॅलन्स लायबिलिटीला लिहिलं जातं, म्हणून लिहिलंय शेअर फॉरफिचर 1200. आणि ॲसेट साईडला बँकेची अमाऊंट कशी काढली आहे ते बघा. ज्या ज्या एंट्रीमध्ये बँक अकाउंट डेबिट आहे अशा सर्व अकाउंटची आपण बेरीज केली आहे. पहिल्या एंट्रीमध्ये बँक अकाउंट डेबिट आहे 33,000. त्याच्यानंतर चौथ्या एंट्रीमध्ये बँक अकाउंट डेबिट आहे 47,000. त्याच्यानंतर 6व्या एंट्रीमध्ये बँक अकाउंट डेबिट आहे 19,600. आणि 8व्या एंट्रीमध्ये बँक अकाउंट डेबिट आहे 19,600. या सर्वांची एकत्र बेरीज करून बँक अकाउंट डेबिट झाला आहे आपला 1,19,200. आणि त्याच पद्धतीने बॅलन्स शीटची टोटल पण आली आहे 1,19,200.